अजित पवारांच्या अपघाताचा नवा व्हिडिओ समोर आलाय। विमान लँडिंग वेळी झालेल्या अपघाताचा व्हिडिओ आता समोर आलाय। बारामतीतील अजित पवारांच्या विमान अपघाताचा व्हिडिओ समोर आलाय। तर नवीन सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेला आहे। या व्हिडिओमध्ये अजित पवारांचा अपघात होतानाचा जो क्षण आहे तो चित्रित झालेला आहे। विमान लँडिंग वेळी झालेल्या अपघाताचा व्हिडिओ आता समोर आलाय। बारामती विमानतळाची नागरी उड्डाण महाविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे। विमानतळाची सुरक्षा व्यवस्था, धावपट्टीची स्थिती, तांत्रिक सुविधा तसेच आपत्कालीन यंत्रणा यांची सविस्तर तपासणी करण्यात आली आहे। विमानतळ सुरक्षित आहे का याबाबतचा अंतिम निर्णय पाहणीनंतर तयार होणाऱ्या अहवालावर अवलंबून राहणार आहे। संबंधित अधिकाऱ्यांकडून लवकरच सविस्तर अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। या पाहणीमुळे विमानतळाच्या सुरक्षा मानकांबाबत स्पष्टता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। रोहित पवार आणि अमित शाह यांची भेट होण्याची शक्यता आहे। आज संध्याकाळी 4 वाजता भेट होण्याची शक्यता वर्तवली जाते। सुप्रिया सुळे यांनी रोहित पवार यांच्यासाठी शाह यांच्याकडे वेळ मागितलाय। अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी रोहित पवार अमित शाह यांच्याकडे करणार आहेत। अजित पवारांच्या अपघाताची सखोल चौकशी होणार अशी प्रतिक्रिया रोहित पवारांच्या आरोपांवर फडणवीसांनी दिली। चौकशीवर अविश्वास दाखवणं चुकीचं आहे। ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे, सत्य समोर येईल असं देखील फडणवीस म्हणाले। भारतातल्या चौकशी यंत्रणांवर कोणीही त्या ठिकाणी गैरविश्वास किंवा अविश्वास दाखवू नये, कारण आज भारतातल्या चौकशी एजन्सीज या आंतरराष्ट्रीय स्तराच्या आहेत। अनेक छोट्या देशांमध्ये आपल्याकडनं चौकशीकरता लोक बोलवले जातात। मला असं वाटतं की ठीक आहे, भावनेच्या भरात कदाचित ते असं बोलले असतील, पण साधारणपणे आपल्या देशातल्या एजन्सीजवर आपण कधी अविश्वास अशा पद्धतीनं दाखवत नाही। याही ठिकाणी दाखवण्याचं कारण नाही। DGCAचं इन्व्हेस्टिगेशन चाललेलं आहे। ब्लॅक बॉक्स जो आहे तो पूर्णपणे सापडलेला आहे। जे काही रिअर पार्ट्स असतात ते देखील सापडलेले आहेत। जे काही नमुने आहेत ते त्यांनी नेलेले आहेत, त्याचा देखील जो काही फॉरेन्सिक आणि बाकी ऑडिट करावं लागतं ते चाललेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की ही जी चौकशी आहे ती चौकशी आपण पूर्ण होऊ दिली पाहिजे। आणि माझं स्वतःचं मत असं आहे की भारतातल्या चौकशी यंत्रणांवर कोणीही त्या ठिकाणी गैरविश्वास किंवा अविश्वास दाखवू नये। रोहित पवारांनी चौकशी समितीसमोर पुरावे मांडावे असं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटलांनी केले। समितीला जर काही लक्षात आलं तर ते कारवाई करतील असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले। चौकशी समित्या वेगवेगळ्या स्तरावर ज्या निर्माण झालेल्या आहेत, विमानतळ प्राधिकरणाची चौकशी समिती आहे, महाराष्ट्राची माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काही चौकशी समिती नेमली आहे। त्या चौकशी समितीसमोर त्यांनी हे पुरावे दिले पाहिजेत आणि त्याच्यातून काही लक्षात आलं काळबेरं आहे तर त्याच्यावर ॲक्शन होईल ना। इथे काही रफादफा होत नसतं। आणि अजितदादा तर आपल्या सगळ्यांचे नेते होते, त्यांच्या अपघातामध्ये काही काळबेरं सापडलं तर ॲक्शन होणार। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी रोहित पवारांना सल्ला दिलाय। विमान अपघाताबाबत राजकारण करू नका, मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशीच्या सूचना दिल्यात। चौकशी अहवाल आल्यानंतर सर्व स्पष्ट होईल असं देखील पंकज भोयर म्हणाले। शरद पवार साहेब यांनी दुसऱ्या दिवशीच म्हटलं होतं की हा अपघात आहे, याचं कोणी राजकारण त्या ठिकाणी करू नये, पण तरी देखील शंकेला कुठेही वाव राहू नये याच्याकरता चौकशी त्या ठिकाणी सुरू झाली आणि चौकशी अहवालानंतर सर्व मुद्दे त्या ठिकाणी समोर येतीलच। असे चुकीचे काही आरोप न करता मला असं वाटते जे काही आहे ते त्यांनी स्वतः दिलखुलासपणे मांडावं। ह्या पद्धतीनं अशी काही कुठली घटना त्या ठिकाणी घडलेली नाही। केंद्रीय हवाई विभागाला देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विनंती केली आहे की सखोल चौकशी करून त्या ठिकाणी अहवाल द्यावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।